हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिट्रिझिनची इन्फॉर्मेशन. सिट्रिझिन जी तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, 5 मिलीग्रॅम किंवा 10 मिलीग्रॅमच्या डोसमध्ये येते. तर मोस्ट ऑफ द सिट्रिझिन जी आहे सर्दी किंवा ॲलर्जीजसाठी इट इज अन अँटीहिस्टॅमिक, राईट. सो त्याच्यासाठी यूज केली जाते. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही शॉपवरती बघता की कोणालाही सर्दी झाली आहे किंवा ॲलर्जी झाली आहे तर त्या केसमध्ये सिट्रिझिन घेतात. बट आय वूड रिकमेंड, ठीक आहे तुम्ही घेताय, बट ज्यांना लिव्हर आणि किडनीचा त्रास असेल त्या लोकांनी आधी डॉक्टरला रिकमेंड करूनच ती घेतली पाहिजे. बिकॉज साईड इफेक्ट ऑफ सिट्रिझिन आर मोस्ट ऑफ द ड्रॉसीनेस, फिलिंग स्लीपी, डिझीनेस किंवा लाईक ॲडिक्शन जे होतं ना ते आपण अवॉइड केलं पाहिजे. देन चिल्ड्रन्स बिलो 6 year, फॉर दॅट इट इज नॉट रिकमेंडेड, राईट. तर 6 वर्षाच्या खालची जे मुलं आहेत त्यांना सिट्रिझिन देणं अलाउड नाही आहे. सो बी व्हेरी केअरफुल वेन यू आर गिविंग एनी लाईक टॅबलेट तुम्ही कट करून बेबीजला देता. इट इज व्हेरी हार्मफुल. सो डोंट मेक इट हॅबिट ऑफ टेकिंग सिट्रिझिन एव्हरी टाईम की तुम्हाला सर्दी होईल, ॲलर्जी होईल. ट्राय टू मेक की तुम्ही घरी किंवा आयुर्वेदिक पद्धतीने कसं तुम्ही अवॉइड करू शकता. बिकॉज एव्हरी ड्रग इज हॅविंग इट्स ओन साईड इफेक्ट्स, राईट. So I hope this information will be definitely will get in a important for you. Okay, thank you. Bye.